नमस्कार. या गीता संथावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. अंत वंत कुठेही नाही आघात, कारण अनुनासिक. अंतवंत इमे देहा नित्यस निवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. त्यवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. नित्यस्योक्ताश, हां, स्योवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. नित्यस्य उक्ताः असा तो संधी विग्रह आहे. आता विसर्गाच्या पुढे श आलाय, म्हणून विसर्गाबद्दल हलंत श, शहामृगाचा. स्योक्ताश शरीरिणः अनाशिनोप, नोवरती आघात, कारण पुढे नोवरती आघात नाही, अवग्रहावरती आघात. आता इथे तुम्ही चुकलं म्हणायला पाहिजे, कारण चूक होऊ शकते. अनाशिनोप अवग्रहावरती आघात, कारण अनाशिन हा अप्रमेयस्य असा संधी विग्रह आहे. अप्रमेयस्य म्हणताना अवर आघात येतो, म्हणून अवग्रहावरती आघात. प्रमेयस्य यवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. तस्मा तवरती आघात, स्मावरती आघात, द्युवरती आघात, ध्यवरती पण आघात. तस्माद्युध्यस्व भारत. अंतवंत इमे देहा, अंतवंत इमे देहा, अंतवंत इमे देहा. अंतवंत इमे देहा, म्हणा. अंतवंत इमे देहा, छान. अंतवंत इमे देहा, परत एकदा. अंतवंत इमे देहा. नित्यस्योक्ताः शरीरिणः, नित्यस्योक्ताः शरीरिणः, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. म्हणा एकदा. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः, नित्यस्योक्ताः शरीरिणः. नित्यस्योक्ताः शरीरिणः, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. परत दोनदा म्हणताय, म्हणा. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः, अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः. अनाशिनो प्रमेयस्य, अनाशिनो प्रमेयस्य. बघा, नो ओ झाला की लगेच ओढ बंद करायचे. अनाशिनो प्रमेयस्य. अनाशिनो प्रमेयस्य. सुंदर म्हणा. अनाशिनो प्रमेयस्य. छान. अनाशिनो प्रमेयस्य. अनाशिनो प्रमेयस्य. तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. स्मा म्हटल्यावर माझी जीभ लगेच दाताला लागली पाहिजे. बघा, तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. संधी विग्रह आहे. तस्मात युध्यस्व, तुला करायलाच पाहिजे. कर्म, कर्तव्य करायला पाहिजे. तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. छान म्हणा. तस्माद्युध्यस्व भारत. परत एकदा. तस्माद्युध्यस्व भारत. स्मा नंतर जीभ टेकवताय ना वरती. हां,
तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. परत एकदा. तस्माद्युध्यस्व भारत. काय ऐकायला येतंय बघा. तस्माद्युध्यस्व भारत. पण तस्माद्युध्यस्व भारत. तस्माद्युध्यस्व भारत. छान म्हणा. तस्माद्युध्यस्व भारत. पूर्ण ओळ बघा. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. म्हणा. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अनाशि हां म्हणा. अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. पूर्ण श्लोक बघा. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. म्हणा. अनन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. म्हणा. अनन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. छान. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. म्हणा. अनन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. छान. परत एकदा. अनन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 18वा श्लोक. अंतवंत इमे देहाः नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. अन्वय असा आहे. प्रमेयस्य नित्यस्य शरीरिणः इमे देहाः अंतवन्ताः उक्ताः. कस्य शरीरिणः? अनाशिनः अप्रमेयस्य नित्यस्य शरीरिणः. हे भारत तस्मात् युध्यस्व. हे भारता, हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना, तस्मात् म्हणून, त्यामुळे, युध्यस्व त्यामुळे तू निश्चिंत होऊन युद्ध कर, युद्धाला सज्ज हो, उभा राहा, तू लढ, निश्चिंतपणे लढ. का? हा आत्मा अनाशी अविनाशी आहे. हा कसा आहे? अप्रमेय, जाणण्याजोगा नाही, बुद्धीच्या पलीकडचा आहे. यो बुद्धे हे परतस्तु सहा, पुढे येणार आहे. जो बुद्धीच्या
विचारांच्या पलीकडचा आत्मा आहे, जो अविनाशी आहे, अशा नित्य शरीर धारण करणाऱ्या आत्म्याने धारण केलेले हे जे सगळे देह आहेत, ही जी शरीर आहेत, ते देह कसे आहेत? अनाशिनः अप्रमेयस्य नित्यस्य शरीरिणः नाम आत्मनः इमे देहाः अंतवंताः उक्ताः. अविनाशी अप्रमेय अशा आत्म्याने धारण केलेले हे देह मात्र अनित्य आहेत, ते नाशिवंत आहेत, ते क्षणभंगूर आहेत. इमे देहाः, थोडक्यात आत्मा जरी अविनाशी असला तरी तो जे देह, जी शरीर धारण करतो, ती शरीर, त्या खोळी मात्र नाशिवंत असतात. त्यामुळे हे अर्जुना, हे भरतकुलोत्पन्ना, त्या देहाचा विचार न करता अविनाशी अप्रमेय आत्म्याच्या दृष्टीने तू निश्चिंत हो आणि तू लढायला सिद्ध हो. इथे 18वा श्लोक पूर्ण होतो.